मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे दादा पाटील हे मुंबईत दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत राज्यभरातून मराठा आंदोलक हे मुंबईत आलेले आहेत. मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची हाक दिलेली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नाही ही भूमिका आहे आणि त्यामुळे राज्यभरातून मराठा आंदोलक आहेत ते त्यांनी त्यांच्यासोबत जेवणापासून सर्व तयारी आहे ती करून आलेले आहेत. आपल्यासोबत आपण जरी पाहिलं तर सध्या त्या ठिकाणी जेवण करतात मराठा आंदोलक यांनी इथे जेवण बनवलेलं आहे आणि आपण बघितलं तर मागील 2 दिवसापासून त्यांनी घर सोडलेलं आहे आणि आज सकाळी पहाटे हे मुंबईत दाखल झालेले आहेत. कुठून आलाय? आम्ही नावा जालना जिल्हा नावा जेवण वगैरे सगळं घेऊन आलाय? सोबत घेऊन आलेलो आहे आम्ही. आता मी इथे बनवलंय. हो इथं बनवलं. हे काय स्वतः बनवलंय. हे आमचे आचार्य आहेत सोबतच. किती लोकांचं जेवण? 50 लोकांचं जेवण आहे. असं किती दिवस तुम्ही इथे राहणार आहे? जोपर्यंत पाटलाचा आदेश येत नाही तोपर्यंत. पाटलाचा आदेश येत नाही तोपर्यंत. काय म्हणताय? काय आता जेवण करतोय काय इथंच थांबायचंय. आता इथंच थांबायचंय, जायचं नाही आरक्षण घेतल्याशिवाय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कसं आहे, मराठ्यांना प्रत्येक वेळेस संघर्षच करणं लागलाय. ते हक्काचा असो या नसो, त्याच्यामुळे आता परत संघर्ष करूनच आरक्षण घ्यायचंय. जवळपास 50 जण आहे आम्ही. आमच्या अर्धे बाहेर याच्यात बसत नसल्यामुळे आता आम्ही बाहेर जाणार तेव्हा ते येऊन जेवणार. 50 जण किती दिवस जेवण पुरणार आहे? 8-10 दिवस 15 दिवस 1 महिना थांबू शकतो आम्ही. 1 महिना पण थांबू शकतो. आणलंय गाद्या जेवण गॅस वगैरे सगळं सोबत घेऊन आलंय. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही ह्या जागा सोडणार नाही. काय संध्याकाळी म्हणजे राहण्याची व्यवस्था वगैरे इथेच केली? याच्यातच करणार आहे. गाद्या आम्ही सोबत झोपण्यासाठी गादे आणलेले आहे. आम्ही त्याच्यावर याच्यातच झोपणार आहे. सगळं जेवण काय आहे? जेवणाचा वास चांगला आहे. खिचडी केली आहे. काय खिचडी केली आहे? खिचडी भात. पुलाव संध्याकाळचा मेनू फक्त पोहे. द्या. उद्याच्या खिचडी पोहेच खाणार. जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत खिचडी आणि पोहेच खाणार. बाकी काही नाही, मेनू वगैरे काही नाही आमचा. असं काही ठरलेलं नसतं. आम्ही शेतीत काम करणारे आहोत त्याच्यामुळे आमचा मेनू नसतो. आमचं कसं मेनू आलाय? हाच मेनू आहे आमचा. सांगा, एकच विनंती आमची फडणवीस साहेबाला, आमचं अंत पाहू नका. आमचं अंत पाहिलं तर आमचा जीव पण जाऊ शकतो. आम्ही जोपर्यंत आमचे जीव जात नाही, आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथं थांबणार. 1 महिना लागू किंवा 2 महिने लागू, आम्ही इथून हटणार नाही. एकंदरीत आपण पाहिलं तर हे 50 जणांचं जेवण आहे. जोपर्यंत या ठिकाणी आरक्षण आहे ते मिळत नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. जेवण आम्ही या ठिकाणी फक्त आता खिचडी खातोय. 10 दिवस 20 दिवस महिनाभर किती दिवस लागतील आम्ही इथून हलणार नाही आणि तेवढे दिवस आम्ही इथं आमचं जेवण स्वतः करू आणि या ठिकाणी आम्ही जेवू, मात्र इथून हलणार नाही. मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका मांडली आहे त्या भूमिकेला ठाम पाठिंबा देत या ठिकाणी त्यांनी घरातूनच तयारी करून आलेले आहेत. गाद्यांपासून जेवणापासून सर्व काही. 50 जणांचं जेवण तर या ठिकाणी आपण बघतोय की एका ट्रकमध्ये केलं जात आहे. असे असंख्य ट्रक आहेत. राज्यभरातून मराठा आंदोलक आलेत. त्यांची भूमिका ठाम आहे. त्यामुळे एक सरकारसमोर एक नवं आव्हान आहे. आपण आता बघू सरकार कशा पद्धतीने याला टॅकल करतंय. ज्या पद्धतीने चर्चा होती की जेवणाचं कसं काय होणार, काय केलं जाणार, मात्र पूर्व तयारीने या ठिकाणी मराठा आंदोलक आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित चिकवंचा, गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.